नुकत्याच पार पडलेल्या पेणनगर परिषद निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी महायुतीने 17 जागांवर यश मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले। ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली असून काही उमेदवारांना थोड्या मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला, तर काहींचे नशीब उजळले। या निवडणुकीत सर्वांचे लक्ष प्रभाग क्रमांक 1 कडे लागून राहिले होते। या प्रभागातून भाजपच्या कलावती शशिकांत पाटील यांनी विजय संपादन केला आहे। निकाल जाहीर होताच संबंधित प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, घोषणा देत आणि एकमेकांचे अभिनंदन करत आनंद साजरा केला। त्यामुळे विजयाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळाला। विजयानंतर बोलताना नगरसेविका कलावती पाटील यांनी प्रभागातील रखडलेली सर्व विकास कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला। मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन दिले। मी 1 नंबर वॉर्डमधून उमेदवार म्हणून उभी होते। मला सगळ्या आपल्या वॉर्डमधल्या मतदारांनी खूप चांगल्या प्रकारे मदत केली, त्यामुळे मी त्यांची ऋणी आहे। असेच त्यांनी यापुढेही मला खूप मदत करावी किंवा सहकार्य करावे आणि जनतेच्या विकासाची जी काही कामं आहेत ती माझ्याकडून होत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यासाठी मला सगळ्यांनी बळ द्यावं तेवढीच माझी इच्छा आहे। झालेल्या 2025 पेण नगर परिषद निवडणुकीमध्ये मला आमचे नेते रविशेठ पाटील, तसेच नगराध्यक्ष प्रीतम पाटील, नेते अनिरुद्ध पाटील, वलद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही आम्ही निवडणूक लढवली। तसंच आम्हाला ह्या सर्व 1 नंबर प्रभागातील जनतेने जो पाठिंबा दिला त्यांचे मी शतशः ऋणी आहे। दीड वर्षात आपण पण केलेली म्हणजे त्यांची विकास कामं किंवा बोला इतर समस्या सोडवल्या त्याचा आज फळ मला मिळालेला आहे। तसेच मला विविध संघटना, पत्रकार, विविध संघटना यांनी जो पाठिंबा दिला त्यांचे पण मी आभार मानतो आणि जो आता माझ्यावर विश्वास दाखवला आहे किंवा माझ्या आईवर जो विश्वास दाखवला आहे तो आम्ही नक्कीच सार्थ करू। आपण पाहत आहात शिवतेक समाचार।